मिरजेत गणेश तलाव सुशोभीकरण मागणीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आंदोलन, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम यांचं आश्वासन. जनस्वराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने गणेश तलाव सुशोभीकरण आणि स्वच्छता मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. गेले 4 दिवस झाले गणेश तलावमध्ये मासे मृत्युमुखी पडत आहेत. गणेश तलावाच्या स्वच्छता आणि सुशोभीकरणाचा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा संघटक सलीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी गणेश तलाव येथे भेट देऊन नागरिकांच्या आणि आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. समितदादा कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी फोनवरून तात्काळ गणेश तलाव स्वच्छता आणि सुशोभीकरण याबाबत चर्चा केली. महापालिका सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री यांच्याकडून गणेश तलाव सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी समितदादा कदम यांनी दिली. आणि यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना कुर्णे, सांगली जिल्हा संघटक सलीम पठाण, अनुसूचित जाती जमाती शहर उपाध्यक्ष शेखर लोंढे, अक्रम गाझी, अमीर पठाण, दर्शन कांबळे, योगेश दरवंदर, चेतन कलगुडगी, विशाल शिरोळे, युनुस पठाण, सुहास गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी जे एक दुर्दैवी घटना घडली आणि बरेच असे जे मासे आहेत ते मृत अवस्थेत पावले गेले. तर ह्यामध्ये प्रचंड दुर्गंधी आणि पूर्ण या गणेश तलाव परिसरामध्ये प्रचंड जे घाणीचं साम्राज्य झालं. त्यामुळं इथल्या नागरिक सगळे त्रस्त झाले. त्यांनी या ठिकाणी आमच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं हे केला, मागणी केली आमच्याकडे कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर मी आत्ता महापालिकेचे आयुक्त गुप्ता साहेबांशी बोललो. त्यांना त्या ठिकाणी याबाबतची सगळी माहिती अवलोकन करून दिली आणि त्यांना विनंती केली की ह्यावरती तात्काळ कारवाई करावी, साफसफाई करावं आणि काही गोष्टी केल्या पाहिजेत. जसं बोटिंगच्या बाबतीत बंद पडले ते बोटिंग चालू करावं. जे कारंजे आहेत जे वर उडू शकत नाही आहेत त्यांच्यामुळे पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे माशांचं मरायची शक्यता आहे. अनेक गोष्टी आहेत. त्याचं जे कंपाऊंड आहे ते खूप खालती आहे, ते उंच केलं पाहिजे. अशा पद्धतीचे एक ना अनेक गोष्टी आहेत की ज्या त्या बाबतीत मी आदरणीय आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी आत्ता अवगत केले. तर त्यांचे सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणी मुल्ला येत आहेत. त्यांना ह्या ठिकाणी आमचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते भेटून निवेदन देतील आणि ह्या गणेश तलाव परिसरातील सुशोभीकरण स्वच्छता ही कशा पद्धतीने चांगली केली जाईल आणि एक चांगल्या पद्धतीने एक मिरजेचं एक लहान बालगोपाळांसाठी एक चांगलं आकर्षणाचं केंद्र बनू शकेल याचा निश्चित एक पाठपुरावा करून आम्ही करणार आहे. त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं मागणी करून एक विशेष विकास निधी या ठिकाणी मी मागणी करणार आहे. त्यासाठी आम्ही मिरजेचे आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे, त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे आम्ही सगळेजण मिळून पाठपुरावा करू. महापालिकेच्या आयुक्तांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन ह्या कशा पद्धतीनं ह्या सगळ्या परिसरातल्या स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन कशा पद्धतीने जर सुशोभीकरण चांगलं एक मिरजेसाठी एक लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी एक आकर्षक असं त्या ठिकाणी पर्यटनाचं एक केंद्र त्या ठिकाणी कशा पद्धतीचं बनवलं जाईल याचा प्रयत्न आम्ही निश्चित करणार आहोत. आणि आता त्या ठिकाणी उपायुक्त सहाय्यक आयुक्तांना आम्ही सांगून आता तात्काळ ही स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन महापालिकेच्या माध्यमातून ह्या गोष्टी आम्ही लवकरच मार्गी लावून ते आम्ही वरच्या केंद्र आणि राज्य शासनावरती जे निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे तो आम्ही लवकर करतोय. आणि इथं परत एकदा नव्यानं लहान मुलांसाठी असणारे बोटिंग असेल आणि काय असतील खेळणी असतील ते सगळं आम्ही त्या ठिकाणी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि या सर्वच नागरिकांना जो त्या ठिकाणी त्रास होतोय त्यांची आज मी त्या ठिकाणी वेदना समजून घेतल्या, अडचणी समजून घेतल्या आणि आम्ही वेळोवेळी आता ह्या शहरातल्या विविध भागातील आणि विविध परिसरातील अडचणींसाठी निश्चितरित्या राज्यात आणि त्या ठिकाणी केंद्रात जे काय आम्हाला पाठपुरावा करणं शक्य आहे ते आम्ही सगळं नक्कीच करणार आहे. त्यामुळं आज आम्ही आमचे ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे, सर्वच आमच्या पक्षाचे पदाधिकारी आणि इथले ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांशी चर्चा केली. त्यामध्ये एक नक्कीच चांगला मार्ग काढून कशा पद्धतीनं हा परिसर परत एक गणेश तलावाचं पावित्र्य कसं राहील
आणि आपण बघतो जे श्रींची मूर्ती आपण दरवर्षी या ठिकाणी विसर्जनाला येतो, तर एक मंगलमय चांगल्या स्वच्छ वातावरणात त्यांच्या इथनं पुढे विसर्जनाची व्यवस्था कशी केली जाईल याचा नक्कीच प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्ष या ठिकाणी करणार आहोत. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असलेलं महायुतीचं सरकार हे विकासात्मक दृष्टिकोनाचं सरकार आहे. पर्यटनमध्ये एक चांगल्या पद्धतीचे पर्यटन मंत्री आपल्याला लाभलेले आहेत. एक लोकप्रिय आणि एक अभ्यासू आमदार म्हणून सुरेशभाऊ खाडेंकडे बघितले जाते. आम्ही सगळेजण एक टीम म्हणून त्या ठिकाणी काम करून कशा पद्धतीने हा गणेश तलाव चांगला सुशोभित केला जाईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेले कित्येक वर्षापासून या गणेश तलावामध्ये आमच्या मिरज नगरीमधले सर्व लाखोच्या तादादमध्ये लोकांचं इथं गणपती विसर्जन इथं होते. गणपती हा आराध्य दैवत आहे. गणपतीचं विसर्जन या गणेश तलावामध्ये होत असताना फक्त इथं राजकारण होते. त्याच्या व्यतिरिक्त वर्षानुवर्ष या गणेश तलावाकडे दुर्लक्ष केलं जाते. या गणेश तलावाचं सुशोभीकरण व्हावं. 4 दिवसामागं इथं पूर्ण मासे मृत्युमुखी पडलेले. ह्याच्यामुळे दुर्लक्षतेमुळे हे सगळं हलगर्जीपणेमुळे हे सगळं होत आहे. म्हणून 600 किलो मासे जे मयत झाले याला कोण कारणीभूत आहे, कशामुळं हा दुर्लक्ष केला जातोय, महापालिकेचा आणि पटवर्धन सरकारचा हा वाद आहे. त्याच्यामुळं हा गणेश तलाव असाच रेखटला चालला आहे. कोल्हापूरचा रंकाळा आज पाहिला तर नजरेत बसण्यासारखा आहे. तर कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार झाले, हे मिरजकरांचे स्वप्न साकार कधी होणार, त्यासाठी आज आम्ही जनसुराच्या वतीनं आज इथं आंदोलन केलं आहे. आणि आम्ही आमचे नेते समीरदादा कदम यांना इथं बोलवून त्यांच्या हातात निवेदन देऊन हे सुशोभीकरणाचं जबाबदारी आता समीरदादा कदम यांनी हातात घेऊन ही पूर्ण करावी एवढी विनंती आहे. धबधबे परत कारंजे ही जी आजूबाजूची लोक जे घाण टाकलं जाते ह्याच्यावर सगळं रोक लागला पाहिजे. धबधबे चालू झाले पाहिजेत, कारंजे चालू झाली पाहिजेत, ऑक्सिजन मिळालं पाहिजे, पाण्यात स्वच्छता पाहिजे. लोक इथं बसली की वास मारते. इथं लोकांना फिरायला बसायला जागा असून लोक इथं बसत नाहीत एवढं सांगतो. आणि हा सुशोभीकरण झाला पाहिजे, अन्यथा आम्ही आमच्या प्रयत्नाने हे पूर्ण करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.